नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतला कर्मचारी धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान सुमारे 1 महिन्यापासून बेपत्ता आहे। मात्र ती फरार असताना मुंबईत होती का असा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण 13 एप्रिलच्या रोजी मुंबईतल्या एका डॉक्टरकडून तिनं मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याचं समोर आलंय। दरम्यान पोलिसांनी निदाच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खाननं मुंब्रा परिसरात एका क्लिनिकमधनं मेडिकल सर्टिफिकेट घेतलं होतं। या सर्टिफिकेटमध्ये निदा गर्भवती आहे असं नमूद केलंय। डॉक्टरांनी तिला 1 आठवडा विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय। दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी निदा खानकडनं मेडिकल सर्टिफिकेटचा वापर केला जातोय असा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे या सर्टिफिकेट बाबत सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केलाय। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यावरही निदा खान मुंब्र्यातल्या वाय जंक्शन उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या क्लिनिकमध्ये गेली होती। निदा खान मागचे 3 ते 4 महिने या मुंब्रा परिसरात वास्तव्यास आहे अशी माहिती तपासात पुढे आली आहे। लास्ट वीक में आई थी सैटरडे को। फर्स्ट विजिट थी वो उसकी। प्रेगनेंसी पॉजिटिव है घर का, उसने टेस्ट मुझे दिखाया और फिर मैंने नॉर्मल प्रेगनेंसी का ट्रीटमेंट दिया। फिर सेकेंड टाइम वो मेरे पास मंडे को आई थी जो कि 13 अप्रैल, और गिडीनेस, चक्कर, थकावट, ट्रैवलिंग में दिक्कत हो रही है, सब बताया उसने मुझे। निदाचा पती मोईन खान यांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलंय। त्यासाठी एसआयटीच्या पथकानं निदाच्या राहत्या घरी फिल्मी स्टाईलमध्ये रेकी करत छापा टाकला होता। दुसरंच काहीतरी नाव घेऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं एसआयटी पथकातले 3 कर्मचारी मोईन खान यांच्या घरी पोहोचले। एसआयटी टीमनं त्यांच्या घरापासून दूर आपलं वाहन थांबवून पायी मोईन खानचं घर गाठलं होतं। साध्या वेशातल्या पथकानं गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी मोईन खानच्या घराची रेकी केली आणि धाड टाकण्याची वेळ निश्चित केली होती। शुक्रवारी मोईनला तो काम करत असलेल्या कंपनीतनं ताब्यात घेतलं गेलं। फरार आरोपी निदा खान हिचं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि कुठे करण्यात आला? कोणता? निदा खान हिचा अर्ज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड येथे दाखल करण्यात आलेला आहे अटकपूर्व जामिनाचा। तो न्यायालयापुढे मला वाटतं सोमवारी अंतरिम सुनावणीसाठी निघू शकतो। ती फरार नाही आहे, तिला अटक नाही केलेली अजून, किंवा अटक झालेली नाही असं म्हणू। निदा खाननं नाशिकवरनं मुंबईला बदली करून घेतली होती। त्यानंतर ती मोईन खान सोबत मुंब्रा इथं राहत होती। ती कंपनीच्या मालाड इथल्या कार्यालयात जात होती। पोलिसांनी मोईन खानला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं निदा खानला तिच्या मावशीसोबत नाशिकला पाठवल्याची माहिती दिली। एकंदरीतच निदा खान कुठे आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी कोणत्या पद्धतीनं तयारी केली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।